वेल प्लेड अतुल, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. नक्कीच मिस्टर 360 चारही बाजूने फटकेबाजी केली जात असते नेहमीच. चला मॅचला होईल या ठिकाणी सुरुवात आणि पुन्हा एकदा आपण चला नक्कीच या दरम्यान ज्ञानेश्वर दादा मस्कर यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कापरी सिद्धी संघाला, कापरी सिद्धी पाले संघाला लगेच त्यांच्याकडनं जर्सी देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी चेंडूंची पुरवणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि मॅचला वेळ सुरुवात येथील पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन येतात. बदलापूरचा गोड आवाज श्रवण धुमाले ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. चला वस्ताद टीमचे 12th मॅन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच या. चला वस्ताद टीमचे 12th मॅन पण 1 मिनिट सामना थांबवा. स्ट्राइकिंग एला नितीन मात्र नो स्ट्राइक केला रवी वायले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये गौरव. देवा दोन टीमला लाख लाख शुभेच्छा करूयात. मास्टर सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील तर जरूर केली होती टीम दिवा स्टेशन, पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थ. लेग बॅटच्या स्वरूपात धाव मिळेल ती सिंगल. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. रवी वायले या वेळेला ऑन साइडला स्लॉक स्वीप केला ट्राय आणि आपल्या संघासाठी 6 धावा केलात. आपला बॉल सीमा पार. वस्ताद टीमचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड बॅटरच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार.
रन मशीन ऑफ टीम गावदेवी वसार मिस्टर रवी वायले सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग एडला. रवीसाठी हा बॉल यावेळेला परफ्यूम डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये अगदी टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स जरूर झाला पण दिशा खराब. अंपायर सिग्नल यस इट्स व्हाईट बॉल. 8 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. 8 ऑन बोर्ड. याच दरम्यान बाळारामजी कोळेकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला कोदून काढायचा प्रयत्न व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. बॉलला कॅरी केला. बॉलची द्रुपिकी करेल तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एक धाव एकवटली गेली. सिंगल केली जाईल कंप्लीट. यस ज्यांच्या माध्यमातून पालेगाव बी टीमसाठी जर्सी पुरस्कृत करण्यात आली आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत करण्यात आले असे आमचे ज्ञानेश्वरजी सुरेशजी मस्कर साहेब यांचे इथे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षावरती करतोय. विनंती असेल ज्ञानेश्वरजी सुरेशजी मस्कर साहेब या पण प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचा लाडके प्रणेते या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आदरणीय सन्माननीय हरेश दादा वारिंगे यांना. हरेश दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वरजी मस्कर साहेबांचा शुभ सन्मान करूयात. ज्यांच्या माध्यमातून कापरे सिद्धी पालेगाव बी टीमसाठी खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये जर्सी पुरस्कृत करण्यात आले आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले असे आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुरेशजी मस्कर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं अंगवस्त्र मायेची प्रेमाची शाल त्या दरम्यान प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण असणारं ब्युटिफुल मोमेंट देऊन ज्ञानेश्वरजी मस्कर साहेबांचा केला जातोय शुभ सन्मान. ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केला. फटका जबरदस्त आहे. लॉंग लेगला बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पा धावा मिळतील चौका. यस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज पुरस्कृत करण्यात आलेत असे अमित दादा कांबळे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षावरती करतोय. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक स्पोर्ट्स शूज आमच्यासाठी पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील सहर्ष आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. महाराष्ट्राचं अंगवस्त्र त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची आठवण असणार ब्युटिफुल मोमेंट देऊन अमित दादा कांबळे यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षावरती करतोय. थँक्यू सो मच. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. बिनबाद 15 अंकावरती. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी वसार ए. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये विवेकला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एला बॅट्समन रवी वायले. नॉन स्ट्राईक एला नितीन मात्रे. विवेक ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा निघाला पहिला बॉल घेऊन रवी वायलेच्या विरोधात. पहिला बॉल फुल ओव्हर लेनचा बॉल होता. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बॉलची बाहेरची एज. विकेट किपर चेंडूच्या खाली. विकेट किपर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपलाय विकेट किपर असेल आणि संपलाय बॅटर रवी वायलेचा खेळ. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला रवी इज गॉन.
15 अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॅटिंग करत असताना गावदेवी वसार या टीमला. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये सागर आला. बॉलिंग ट्रॅकवरती विवेकचं देखील कौतुक करायला हवं, कारण त्यांना पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला भाग पाडलाय. एक मोठी विकेट संपादित करत असताना विवेक पुन्हा एकदा निघालाय. बॉल नंबर 2 घेऊन सागरसाठी या बॉल या वेळेला अनोख्या स्टाईलला फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये बॅकअप आलाय. एक धाव जरूर मिळेल. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. आणि या एका धावेच्या साथीनं संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वसारा संघ जाऊन पोहोचला एका गड्याच्या नुकसानात 16 अंकावरती. आजचा अंतिम दिवस गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. याची देही याची डोळा आज या पालेगाव नगरीमध्ये रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा महाअंतिम 16 निमित्त फक्त एकच का
हॅलो चिक. थँक्यू सो मच. थोडासा टेक्निकल इश्यू असल्या कारणामुळे आम्ही पुन्हा एकदा प्रत्येक क्रिकेट चाहत्याची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने, जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते दिवा स्टेशन ए आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी वसार या दोन टीमच्या दरम्यान असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज दुधकर. पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पुढे आलाय. आडवा बाटनं फटका एक्झिक्यूट केलाय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर पोहोचलाय आणि एक फायनली कॅच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. जबरदस्त कॅच टिपलाय जाईल आणि संपलाय खेळ. फलंदाज पा न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट तब्बल 5व्या क्रमांकावरती विघ्नेश आलाय. सूरज दुधकर सारखा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. हा खऱ्या तर प्रश्नचिन्ह उभा झालाय गावदेवी वसार टीमच्या डोक्यामध्ये, कारण यावेळेस देखील चांगला बॉल, लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला. थोडासा सडनली टेकअप झाला आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या प्रकारे गोलंदाज विवेकनं दुसरं षटक हाताळलं ना, अगदी त्याच प्रकारे गोलंदाज प्रितेशला देखील हे षटक हाताळावं लागेल. त्यांना पहिल्या 2 बॉलमध्ये प्रितेशच्या डाव्यावरती पहिले 2 बॉल राहिल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर संपादित केली, पण पुढचा बॉल देखील आलाय सडकचा दुसरा डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विघ्नेशला आपण पाहतो. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल होता. दिशा पाहावी लागेल. यस, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. ICC नियम क्रमांक 22 चं पंच उल्लंघन करत असताना पक्षाच्या पंखासारखा आपल्या हाताचा पिसारा फुलवलाय आणि पंच दर्शवतात अंपायर सिग्नल. यस, इट इज व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल विघ्नेश तयार. यावेळेस देखील कुठले लेन, यावेळेस चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न लेग पॅचच्या स्वरूपात. धाव मिळाली ते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वसार हा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 32 या अंकावरती. जावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 32 ऑन बोर्ड. सूरज दुधकर, ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढलाय, संघाला संकटातून बाहेर काढलाय आणि संघाचा संकट मोचक म्हणून नेहमीच सूरज दुधकरकडे पाहिलं जातं. तर सूरज दुधकर सध्याच्याकडेला स्ट्रायकिंग गेला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश. चौथा बॉल प्रितेशच्या अगेन्स्ट सूरज या. ओहो, क्लीन बोल्ट. यू मिस. I will definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये फक्त आणि दोनच गोष्टींना महत्व असतं. ते म्हणजे एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि परफेक्ट यॉर्करचा आता सध्याच्या घडीला वापर करत असताना गोलंदाज प्रितेश. विकेटचा पतन. सूरज दुधकर इज गॉन. यावेळेला लाऊन टर्न करायचा प्रयत्न लागतो. कापे डीप मधून फिल्डर, काव कॉर्नर मधून फिल्डर आलाय. स्ट्रायकिंग केल्या थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप आलाय
बॅकअप असणं भरपूर गरजेचं असतं. आयुष्य अथवा क्रिकेट या दोन्ही गोष्टांमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आणि बॅकअप आला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 34 या अंकावरती. थोडीशी अडखळत सुरुवात गावदेवी वसार टीमची हुक केला फटका जबरदस्त. 2-2 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा भाग मिल्का भाग. अखेर फिल्डर आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत, चेंडूने शर्यत जिंकली आहे आणि बॉलनं गाठली आहे फाईन लेग सीमारेषा. फाईन लेगला येणारा भरपूर वेळानंतरचा हा आलेला फाईन चौकार. चला वेदांत बांगर, वेदू, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या इकडे. एंड ऑफ द 4th ओव्हर. षटक क्रमांक 4 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या 4 षटकांमध्ये धावफलकावरती बनल्या त्या तब्बल 38. 38 ऑन बोथ. लॉस ऑफ 4 विकेट फ्रॉम टीम गावदेवी वसार. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा अंतिम षटक देत ओव्हर आणि अनामारच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 5 मध्ये यश. स्ट्रायकिंग एजला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश. ओ आईट फॅक्टर पाहावा लागेल. SICC नियम क्रमांक 21 अंपायर सिग्नल नो +4 म्हणजे सोने पे सुहागा, आम आदमी का साथ, पंजा का हाथ आणि हा आलाय नशिबाचा पंचा. पंजा आलाय 5 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलोय मैदानाच्या आतमध्ये. 43 ऑन बोर्ड. 43 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. हो यावेळेला देखील डीप मधून फिल्डर येतोय. बॅकवर्ड रिझन मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साह्याने टीमच्या टोटलचा जर लेगबाजच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने टोटलचा जर विचार करायला गेला तर संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय तब्बल 44 या अंकावरती. ओव्हर नंबर 5 चा खेळ आपण पाहतोय. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाचा दुसरा बॉल. ओहो यावेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. कुलवर टप्पाचा बॉल होता. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये. हो या वेळेला बॉल हवेमध्ये. हाईट फॅक्टर पाहावा लागेल. बॅटची टॉप एज बाहेरची एज होती. एक धाव मिळेल.
पाहावं लागेल. ऑन साइडला खेचला मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड रिजनला. अंपायर सिग्नल यस इट इज नो बॉल. नो प्लस नो प्लस 4 म्हणजेच पुन्हा एकदा हा आला पंजा. 5 धावा मिळतील आणि 5 धाव्याच्या साह्यानं संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वसार संघ जाऊन पोहोचलाय 50 या अंकावरती. टीमचं अर्धशतक कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या वेळेला आता दिशा पाहावी लागेल. यश दिशा थोडीशी खराब. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतात. पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा व्हाईट बॉल. सातत्याने या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर या षटकामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपात तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामध्ये नो बॉल वरती 2 चौकार आणि 1 व्हाईट बॉल. ओहो या वेळेला फुल ऑनलाईनचा बॉल होता. बाटची बाहेरची विकेट किपर पोहोचतोय. बॉलला कॅरी करेल. बॉल चित्रफेकी करेल तोपर्यंत 1 धावा 1 पडण्याचा अवधी आणि एकदा सहजरित्या एकवटली गेली. संकल मिळेल 52. 52 धावा स्कोर कार्ड वरती यात. Oh, you miss. I will definitely hit. Furniture destroy. 3 फळाचित. रस्टांचा वेध. दांडी गोल. फलंदाजाला परतावा लागतंय माघारी. 1 more wicket back. शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. पहिल्या सत्राचा हा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती मुकेश. स्ट्रायकिंगला बॅटर धीरज चैया. शेवटचा बॉल. शफल झाले. जागा बनवली. फॉलिंग स्वीप केलाय आणि शफल होऊन सफल फटका खेळता आलेला नाहीये. कॅच केले कंप्लीट. फलंदाजाला परतावा लागतंय माघारी. सत्र क्रमांक झालं पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वसार हा संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 52 या अंकावरती आणि 53 धाव्यांचं बल्लमडो माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे दिवा स्टेशन या टीमच्या अगेन्स्ट. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वसार या टीमनं धावा बनवल्या तर तब्बल 52 आणि 53 धाव्यांचं लक्ष्य. कशा प्रकारे 53 धावा बनल्या जातील दिवा ए टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 53 धावा रोखल्या जातील गावदेवी वसार टीमच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन ऐकायला करत मायक्रोफोन वरती परिवर्तन. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा सोनूजी बांगर सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच श्रवण धुमाल यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि खूप चांगलं समालोचन बदलापूर विभागातील अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी वसार संघ ज्यानं प्रथम बॅटिंग केली या मॅचमध्ये आणि प्रथम बॅटिंग करत असताना एकूण 52 धाबा बनवल्या. 53 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी दिवा संघाची मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. सुमित आणि दीपराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज सुमित पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज दीपराज असेल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सूरज दुधकर. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात. एकाच कॅलिबरीचे दोन्ही संघ, एकाच ताकदीचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल या मैदानावरती. बिग बॅटल आपण पाहत आहेत दिवा विपक्ष वसार या दोन संघांमध्ये. गेम ऑन होतोय. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज सूरजचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. आक्रमकता सिद्ध केली आहे पहिल्याच बॉलवरती. फलंदाज सुमितनं खातं खुलं केले. 6 या धावसंख्येनं अकाउंट ओपन होतोय दिवा या संघाचा. 6 या धावसंख्येनं 53 धावेचा पाठलाग करतो या मॅच मध्ये दिवा संघ आणि ही खूप चांगली सुरुवात केली आहे. 10.60 ची सरासरी मेंटेन ठेवायची सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सूरज. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र विकेट किपर बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि यशच्या पाठीमागे बॅकअप मिळेल. साजन जातील तोपर्यंत मिळत आहे त्या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सूरजच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला फलंदाज दीपराज येतोय. विस्फोटक फलंदाज स्मॉल पॉकेट अप डायनामाइट आपण पाहता स्ट्राईकवरती. स्क्वेअर कट करतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत भरा फटका आणि चेंडू कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. दीपराजचं खातं देखील मोठ्या फटक्याने खोलताय. चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दमदार सुरुवात केली आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय टीम दिवा संघानं. धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. सूरज महागडा ठरतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. गोलंदाज सूरज. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं षटकातील पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळतायत. पुढे आले होते फटका खेळण्यासाठी लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित सूरज. विघ्नेश होते माफ करा आणि फेकी येते एकाच ऍक्शन मध्ये. तोपर्यंत मिळते सिंगल. नक्कीच दिवा संघासाठी कॅश प्राइज झाले गेले. ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय आदेशजी भगत साहेबांकडनं कॅश प्राइज असेल. जर दिवा संघ हा सामना जिंकतोय तर नक्कीच ऍडव्होकेट सन्माननीय आदेशजी भगत साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दिवा संघासाठी. लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा लॉफ केला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लगातार आक्रमण फलंदाज सुमितच्या बॅटमधनं. दुसरा तडाखा. बिगिट षटकार. क्या बात आहे. नक्कीच सन्माननीय ॲडव्होकेट आदेशजी भगत साहेब जे नक्कीच कल्याण डोंबिवलीचे नक्कीच असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून दिवा संघाला पॅक करण्यात आलंय. स्पॉन्सर देखील आहेत या संघाचे संघ मालक. आणि अजून एक चांगला फटका. क्या बात आहे. षटकारांची आतिषबाजी करतायत या मॅच मध्ये फलंदाज सुमित. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती धावफलकावरती. 53 धावेचा पाठलाग करताना 24 या आकड्यावरती दिवा संघ. 3 उत्तुंग षटकार आलेत फलंदाज सुमितच्या बॅटमधनं. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. स्वप्नबद्ध सुरुवात केली आहे टीम दिवा संघाने. महागडं षटक राहिले गोलंदाज सूरज दुधकरचं.
सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात पहिल्याच षटकामध्ये. विजयासाठी आता नक्कीच येणारे 24 चेंडू आणि फक्त 29 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्क वर देत आहेत उदय. स्ट्राईकला फलंदाज दीपराज ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता पूल केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता. खेळाडू उपस्थित नितीन म्हात्रे आणि नितीन म्हात्रेच्या हातातून हा झेल ड्रॉप होतोय. फार कमी चुका पाहायला मिळत असतात नितीनकडनं, परंतु अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 26 धावा धावफलकावरती. अजूनही 27 धावेची गरज आहे येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पूल केलाय. पूलचा लाजेबाब फटका, परंतु खेळाडू उपस्थित नितीन म्हात्रे. टिपली झेल, फलंदाज बाद. पहिला धक्का दिवा संघाला. या बात आहे नक्कीच खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नितीन म्हात्रेला. बॉडी बॅलन्स नक्कीच स्वतःचा आवरला आणि हा झेल त्यानं कॅरी केलाय. परंतु खूप चांगली सुरुवात सुमितनं दीपराजनं देखील दिली आपल्या टीमसाठी. न्यू बॅट्समॅन अश्विन येत आहेत. अश्विन भगत तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहिली तर 26 या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. मॅच बॅलन्स नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील आणि विकेट कॅरी करावे लागतील गोलंदाज उदयला. अश्विन येतोय. नवीन फलंदाज. अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा उदय सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज अश्विन. ऑन साइडला पुल करतायत खेळाडू उपस्थित. लॉंग ऑन रिझनला विघ्नेश असतील आणि एकच धाव ते मिळेल. खातं खुलं होतं अश्विनचं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 27 धावा धावफलकावरती. दीपराजनं काय बॅटिंग केली आहे. दीपराज असतील त्यानंतर सुमितनं खास करून इम्प्रेस केलंय. या मॅच मध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमन आलेत आणि त्यांची विकेट फार महत्वाची असेल गावदेवी वसार संघासाठी या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. राऊंड द विकेट नेत आहेत पुन्हा एकदा उदय. ओ क्या बात है, लाजवाब स्ट्रोक. नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि पाठवलाय बॉलला स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका सुमितच्या बॅटमधनं चौकार. अगदी नक्कीच टायमिंगच्या आधारे हा खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅट व्यवस्थितरित्या फिरवली गेली. पाहिलं होतं नक्कीच स्वीपर कव्हरला कोणी उपस्थित नाहीये आणि त्याच अनुषंगाने हा फटका खेळलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर या फटक्यावरती फलंदाज सुमितच्या बॅटमधनं. अजून एक पुन्हा एकदा वन्स अगेन रिप्लाय दाखवतोय. आठवण करून दिली नक्कीच युवराज सिंगची आणि पाठवलाय बॉलला पुन्हा एकदा पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या बोधली ती 36 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 17 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील उदय पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले पुन्हा एकदा. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक प्रस्थापित करतो या ओव्हर मध्ये फलंदाज सुमित आणि धावसंख्या पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 13 धावेची गरज फक्त सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. अ, 14 धावेची गरज असेल.
फटका चांगला आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक हा चौकार येतोय फलंदाज अश्विनच्या बॅटमधनं. विजयासाठी फक्त 10 धावेची गरज असेल. गोलंदाज गिरीश येत आहेत, गिरीश म्हात्रे. अश्विनच्या बॅटमन हा चौकार आलाय. गिरीश गोलंदाजी मार्ग वरती. गिरीश म्हात्रे लेफ्ट मोर द विकेट. क्या बात आहे, बॅकफुट वरती गेले, हुक केलाय, पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. फलंदाज अश्विनच्या बॅटमन आणि विजयासाठी आता फक्त 4 धावेची गरज. हा सामना सहजरित्या लवकर फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये पाहायला मिळतोय संघ दिवा. आणि नक्कीच सामना जिंकला तर सन्माननीय कल्याण डोंबिवली असोसिएशनचे नक्कीच उपाध्यक्ष सन्माननीय आदेशजी भगत साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केला या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल असेल. विजयासाठी 3 धावेची गरज. मागडी गोलंदाजी सर्वच गोलंदाजांकडनं आणि विजय स्ट्रोक येतोय. सामना जिंकलाय टीम दिवा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गावदेवी वसार संघ. चला नक्कीच नागाव संघ उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. 12-13 नागाव संघ आई गावदेवी 12-13 नागाव संघ उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करा लगेच. सात चेंडू आणि 31 धावेची विस्फोटक खेळी केली तो सुमित ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यायचे सुमित. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आणि नागाव संघ जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे प्लीज. यस उपस्थित आहेत आई गावदेवी 12-13 नागाव संघ उपस्थित होते. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम गावदेवी खार्डी संघ. चला जयेश वारिंगे यांच्या शुभ हस्ते आपण देतो नक्कीच मॅन ऑफ द मॅच. गावदेवी खार्डी संघ देखील जर उपस्थित असेल तर आपण लगेच या. रविदादा वायले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. रविदादा वायले सिनियर खेळाडू गावदेवी वसार संघाचे आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक सारे नवनवीन चेहरे आपण वसार संघासाठी पाहत आलोय. मलंगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हरेश वारिंगे या ठिकाणी बालाराम तोरवे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आपण करावा. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व रविदादा वायले यांचा आपण शुभ सन्मान करतोय कापरी सिद्धी चषकामध्ये. याच मैदानावरती नक्कीच बुलेट बाईक देखील देऊन आपण सन्मानित केलं होतं रविदादा वायले यांना आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. थँक्यू सो मच. विशेष आभार व्यक्त करूया आपण वसार संघाचं देखील. हार्डलक साजन, हार्डलक नितीन म्हात्रे. चला गावदेवी खार्डी संघ उपस्थित झाला असेल तर या लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. गावदेवी खार्डी विपक्ष आई गावदेवी 12-13 नागाव या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
दिवा संघाचे कॅप्टन आपण या लगेच आयोजकांची संपर्क साधायचा आहे. दिवा संघाचे कॅप्टन अश्विन आपण या लगेच किंवा कोणी कॅप्टन असेल कोणता खेळाडू असेल आपण या.